जय हरी. एकादश स्कंध भाग 49. आपण मायेचं मुख्य बंधन ते कसं आहे त्याबद्दल नाथ महाराज जे सांगत आहेत ते ऐकतोय. जोवर मन दृश्यामध्ये गुंतलेलं असतं तोपर्यंत खरं वैराग्य उत्पन्न होत नाही. कारण मनामध्ये दृश्याचा नाद असणं हे मायेचं व्यक्त स्वरूप आहे. पण हा नाद जीवाला अतिशय बाधक असतो. जो मनुष्य मनानं दृश्याचा त्याग करतो तोच खरा जागा झाला असं म्हणतो. आणि जागा होणं म्हणजे खऱ्या अर्थाने जागृत होणं. आणि जोवर ते गुंतलेलं असतं कशामध्ये, दृश्यामध्ये, तर मग वैराग्य उत्पन्न होऊच शकत नाही. आणि मग जोपर्यंत ते नसतं तोपर्यंत माया तरून जाणंही शक्य होत नाही. वैराग्याकडे वृत्ती वळावी म्हणून ज्ञानीपुरुष दृश्याची निंदा करतात. दृश्य सर्वस्वी नश्वर असतं. अज्ञानी माणूस त्यांच्यातच सुख मानतो, पण ते सुखच त्याला दुःखदायक ठरतं. कामवासना आणि पैसा ही दृश्यातील दोन सुख जीवाला दृश्यामध्ये मुख्यतः अधिक गुंतवून ठेवतात. कामवासना तृप्त करण्याच्या अभिलाषानं जगात मायेला आणखीनच जोर चढतो आणि ती प्रचंड बळावतो. या वासनेनं सगळं जग मोहून टाकलेलं आहे. तिच्या अधीन होऊन ज्ञानसंपन्न माणसं देखील भ्रमतात, म्हणजे भ्रमिष्ट होतात. तिच्या पायी माणूस अनेक दुःख भोगतो, स्वतःला अनेक कष्ट करून घेतो. जसं की मायेच्या अधीन होऊनच या वाल्या कोळ्यांनी अनेक जणांची हत्या केली. किती जणांची? त्याच्या उंचीच्या येतील इतक्या 7 रांजणं भरून, म्हणजे एक माणूस मारला की एक दगड त्या रांजणामध्ये टाकला. आणि असं करत करत 7 रांजणं त्यांनी भरून इतक्या लोकांना मारलं. पण तोपर्यंत त्याला हे कळत नव्हतं की आपण हे वाईट कृत्य करतोय. आणि जेव्हा देवर्षी नारद भेटले, तो त्यांना मारायला गेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे तू हे कुणासाठी करतोय, का करतोय? तर त्यांनी सांगितलं की माझ्या घरच्यांसाठी करतोय. म्हणे याचं जे करतोय यातलं पाप ते घेणार आहेत का? तो म्हणाला का नाही घेणार, मी त्यांच्याचसाठी केलेलं आहे. आणि मग जा तू विचारून ये. वाल्या कोळी म्हणाला मला काय वेडा समजता का? म्हणे तुम्ही पळून नाही जाणार का मी जाऊन येईपर्यंत? मी तुम्हाला या झाडाला बांधून ठेवतो. त्याने देवर्षी नारदांना झाडाला बांधून ठेवलं आणि तो घरच्यांना विचारायला गेला की मी हे जे पाप केलेलं आहे याचे वाटेकरी तुम्ही आहेत? प्रत्येकाने सांगितलं आम्ही का बरं? तुम्ही ही जबाबदारी उचललेली आहे, मग ते आमचं पोट कसं भरायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि मग मात्र तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने दुःख झालं. आणि म्हणून तिच्या अधीन म्हणजे मायेच्या अधीन होऊन सुद्धा तिच्या पायी माणूस अनेक दुःख भोगतो आणि स्वतःला अनेक कष्ट करून घेतो. बरं, तिच्या तृप्तीच्या नादी लागून माणूस आई, बाप, मित्र, गुरु या सगळ्यांना विसरतो आणि प्रसंगी माणूसपणातून देखील उठतो. द्रव्याची वासनासुद्धा असाच परिणाम घडवून आणते. द्रव्य जवळ नसता ते मिळवण्यासाठी श्रम करावे लागतात आणि मिळवलेल्या द्रव्याचं रक्षण करण्याची काळजी ही पाठीमागे लागते. शेवटी ते नाहीसं झालं म्हणजे दुःखच भोगावं लागतं. अशा रीतीनं पैसा असला तरी दुःख देतो आणि नसला तरी दुःख देतो. पैशाने काय होतं? अविश्वास उत्पन्न होतो. एकदा असंच गुरु आणि शिष्य प्रवास करत होते आणि शिष्याला एके ठिकाणी सोन्याची मोहर सापडली होती.
आता त्याला माहिती होतं की आपले गुरु काही घेऊ देणार नाहीत, म्हणून त्यांनी काय केलं, ती मोहर आपल्या झोळीमध्ये गपचूप ठेवून दिली. चालता चालता आता पुढे विश्रांती करायची वेळ आली, तर या शिष्याचं मन सैरभैर झालं. माझ्या झोळीमध्ये सोन्याची मुद्रा आहे, कुणी आलं कुणी चोरली तर कसं. आणि मग त्याचा आपल्या गुरूंवर सुद्धा अविश्वास, की रात्रीतून जर त्यांनी चाचपडून बघितलं आणि त्यांना जरी सोन्याची मोहरा मिळाली तर माझ्या हातची जाईल. आणि मग तो रात्री पण शांतपणे झोपू शकला नाही. बरं, गुरु ते गुरुच, त्यांना आपल्या शिष्याचं हे बदललेलं लक्षण लक्षात आलं. पुढे मात्र जाताना त्यांनी शिष्याला सांगितलं, हे शिष्या, आता आपण काय करू म्हणे, इथे थोडा वेळ थांबू, कारण पुढे जंगल आहे, जंगलातून जाताना वाटमारी होईल, हे होईल, त्यामुळे आपण थांबू. याला असं वाटायला लागलं, नको नको, ज्या अर्थी हे सांगतायत आपण थांबू, त्या अर्थी यांना आणखीन ती सोन्याची मुद्रा घ्यायची राहिली असेल माझ्याकडची, ती मोहर माझी सांभाळली गेली पाहिजे. आणि असं म्हणत तो आपली जी झोळी आहे ती चाचपडून बघत होता. तेवढ्यात गुरूंनी त्याला सांगितलं, अरे शिष्या, ज्या भीतीपोटी तुझी ही अवस्था निर्माण झाली आहे, तू तर माझ्यावरही अविश्वास दाखवत आहेस. ती जी वस्तू आहे ती मागेच नदीमध्ये मी फेकून दिलेली आहे. आता सगळ्या गोष्टींचा धोका टळलेला आहे, म्हणून तू आता शांतपणे पुढचा प्रवास करत राहा. आणि म्हणूनच पैशाने अविश्वास उत्पन्न होतो. इतकंच नाही तर स्त्री पुत्रांमध्ये कलह सुरू होतो, अनीतीचा मार्ग सुचतो आणि दुष्ट बुद्धी जागी होते. पैसा इष्टमित्रांना दूर सारतो. इतकंच नाही तर आईबापांना सुद्धा फसवतो. सत्य घटना आहे. अमेरिकेतला मुलगा म्हणजे परदेशातला मुलगा भारतामध्ये आला. आई म्हणजे वारली होती, तर आता वडील एकटेच होते, प्रॉपर्टी पुष्कळ होती. आणि मग त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा, तुम्ही एकटेच कशाला राहता, आता आई नाही, कुणी नाही इथे, आपण आता परदेशातच जाऊ, तुम्ही माझ्याचसोबत राहा. मग आता जितकी कोणती प्रॉपर्टी होती ते सगळं विकायला लावलं मुलांनी. आणि वडिलांचाही मुलावर पूर्ण विश्वास की आता माझा आहेच कोण या मुलाव्यतिरिक्त. सगळी प्रॉपर्टी विकली, जे काय होतं ते सगळं पैसे मुलांनी घेतले. ते काय त्याला ज्या पद्धतीने डॉलर्स वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्ट केले. वडिलांना घेऊन निघाला, विमानतळावर गेला. आणि विमानतळावर वडिलांना काही ज्ञान नव्हतं, पहिल्यांदाच परदेशी निघालेले होते, अत्यानंदामध्ये होते. सगळं 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 मुलाच्या स्वाधीन करून टाकलेलं होतं. आता काय परदेशातच मुलाजवळ राहायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, सगळं त्याचंच आहे, त्याला दिलं. या आनंदामध्ये ते एअरपोर्टवर बसलेले. आणि मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही इथे बघा, तुम्ही इथेच बसा, मी पुढे जाऊन चौकशी करून येतो. आणि हे वडील कित्येक तास तिथे मुलाची वाट पाहत होते. आणि एका व्यक्तीला त्यांची दया आली. त्यांनी विचारलं की आजोबा, तुम्ही इतका वेळचे इथेच का बसलात? तेव्हा त्यांनी सांगितलं, या देशामध्ये जायचं आहे, माझ्या मुलासोबत जायचं आहे आणि मी माझ्या मुलाची वाट पाहतो आहे. तेव्हा त्या जाणकार व्यक्तीने सांगितलं, आजोबा, ते विमान जाऊन 5 तास झालेले आहेत. आता तुमचा कोणताही मुलगा इथे तुम्हाला येणार नाही आणि परदेशात नेणार नाही. त्यावेळेस वडील धाय मोकलून रडायला लागले, कारण त्यांचं जे काय होतं ते सर्वस्वी त्यांनी आपल्या मुलाला बहाल केलं होतं, देऊन टाकलेलं होतं. आता त्यांना समजलं की पोटच्या पोरांनी त्यांना सर्वार्थाने फसवलं. ही सत्य घटना आहे. आणि आम्हाला नाथ महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे. एवढंच नाही तर शुक महामुनी हे परीक्षित राजाला सांगतायत, वेदव्यासांनी हे हजारो वर्षापूर्वी कथन केलेलं आहे की पैसा हा जन्म दिलेल्या मायबापांना सुद्धा फसवतो, लोभ वाढवतो
आणि विकल्प निर्माण करतो. मिळालेला जो पैसा आहे तो जर खऱ्या अर्थाने दानधर्मामध्ये खर्च केला तरच त्याचं उत्तम फल येतं. पण द्रव्याचा लोभ तसं करू देत नाही. बरं, एकंदर प्रपंचाचं स्वरूप पाहावं तर ते देखील मोठं अशाश्वत आहे. स्वतःचा देहच अशाश्वत असल्यानं त्याच्या पायावर उभारलेला प्रपंचही अशाश्वतच आहे. जय हरी.